साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। आपण आतापर्यंत 3 पुण्यकर्माचा अभ्यास करीत आलो। 12 पुण्यकर्मामध्ये जे 3 पुण्यकर्म आहे, दान, शील, भावना, या 3 पुण्यकर्माचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण 4थं पुण्यकर्म याचा अभ्यास करणार आहोत। ते आहे पत्तीदान। जे काही आपण प्राप्त करतो ते पुण्यकर्म इतरांना दान करणे। पत्तीदान काय? जे प्राप्त पुण्यदानाच्या गुणाचे लाभ, जे प्राप्त केलेलं पुण्य इतरांना दान करतो तेव्हा आपल्याला काय लाभ होतात, आज आपण याचा अभ्यास करूया। आपणास जो कुशल लाभ झाला तो समभागाने एकाच किंवा अनेकांना प्राप्त करून देणे, याला म्हणतात पत्तीदान। प्राप्त झालेलं दुसऱ्याला समान रूपाने वितरण करणे, वाटप करणे, आपल्या पुण्याचे त्यांना भागीदार बनवणे, या प्रकारे त्याला पत्तीदान असे म्हणतात। जेव्हा कोणी व्यक्ती सर्वप्रथम कोणत्या वस्तूचे दान करीत असतो तेव्हा त्या दान देण्याला कारणीभूत असणारी चेतना, आपल्या मनामध्ये चेतना उत्पन्न होतो की आपल्याला कोणाला तरी दान द्यायचं आहे, असा विचार उत्पन्न होतो। तर ते दान देण्याची जी चेतना आहे ती आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी, त्या दान देण्याला कारणीभूत ठरणारी जी चेतना आहे, जो विचार आहे, दान देणाऱ्या दायकामध्येच असल्यामुळे ती भावना बाहेर नाही आहे। दान देतो, देण्याचे प्रयत्न करणे ही भावना बाहेर नाही आहे, आपल्यामध्येच उत्पन्न होत असतो आणि आपल्यामध्ये उत्पन्न झाल्यामुळे तिला पत्ती म्हणतात। पत्ती म्हणजे आपल्यामध्ये प्राप्त झालेली, उत्पन्न झालेली ती पत्ती म्हटल्या जाते। त्या मिळालेल्या कुशल भागाला म्हणजे पुण्याला कोणत्याही एक प्राण्याला किंवा संपूर्ण प्राण्याला उद्देशून हे जितके पुण्य मला मिळाले तितकेच पुण्य कोणत्याही एका प्राण्याला किंवा संपूर्ण प्राण्यांना प्राप्त हो। मी जेवढे पुण्यकर्म प्राप्त केलेले आहे तेवढेच पुण्यकर्म इतरांना प्राप्त हो, या प्रकारचा संकल्प करण्याची जे चेतना आहे, विचारसरणी आहे, जो विचार आहे त्याला पत्तीदान म्हणतात। स्वतः दुसऱ्याला दान करणे, पत्ती म्हणजे स्वतः, दान म्हणजे जे कमवलेलं आहे, जे मिळवलेलं आहे आपण ते दुसऱ्याच्या हितासाठी, सुखासाठी कामना करणे की हे माझं पुण्यकर्म त्यांना पोहोचो, मी या पुण्यात सहभागी करतो, भागीदार बनवतो। या प्रकारे आपण एका प्राण्याला किंवा इतर प्राण्याला सहभागी करतो। या प्रकारे जे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला पत्तीदान म्हणतात। ज्या प्रकारे एका दिव्याने दुसरा दिवा जाळणे, पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही। जर आपण एका दिव्याने 1000 दिवे जरी जाळले तर प्रकाश वाढतो पण कमी होत नाही।
अशाच प्रकारे आपण जे पुण्य संग्रहित केलेलं आहे आणि इतरांना जर वितरण केलं, वाटप केलं, आपल्या पुण्याचे भागीदार बनवले, आपलं पुण्य कमी नाही झालं. इतर लोक ते पुण्य ग्रहण करून प्रसन्न झाले, त्यांच्या चित्तामध्ये जे प्रसन्नतेची भावना उत्पन्न झाली ते आपलं पुण्यकर्म आहे, ते आपल्याला प्राप्त होतो. म्हणून कमी झालं नाही, उलट त्याची वाढ झालेली आहे. म्हणून एका दिव्याने अनेक दिवे जाळले तरी पहिल्या दिव्यातला प्रकाश कमी होत नाही, तर प्रकाशामध्ये वाढच होत असते. त्याच प्रकारे आपण स्वतः मिळवलेले पुण्य दुसऱ्याला वितरण केल्याने दिलेल्या दानाचे पुण्य वाढतच असते, कधी कमी होत नाही. अट्टकथेमध्ये दान करून त्या आपल्या पुण्याचा समभाग दुसऱ्यालाही प्राप्त करून देणे म्हणजे पत्तीदान या प्रकारे सांगितलेलं आहे. अट्टकथेमध्ये की हे सांगितलं गेले आहे की जे काही पुण्यकर्म आपण संग्रहित करतो आणि इतरांना वाटतो तेव्हा दुसऱ्याला प्राप्त करून देतो म्हणजे पत्तीदान होय. प्राप्त झालेलं दुसऱ्याला आपल्या पुण्यात सहभागी करून घेतलं, पुण्याचा भागीदार बनवला असे सांगितले आहे. की तसेच संगीती सुत्त पिटकामध्ये जे संगीती सुत्त टीका आहे, संगीती नावाचे ग्रंथ, त्यामध्ये सुत्त टीका, त्यामध्ये असे सांगितले गेलेले आहे की कोणतेही कुशल अर्थात शील भावना, शीलाची भावना, दानाची भावना इत्यादी करून त्या पुण्याचा समभाग दुसऱ्यासाठी देण्याला सुद्धा पत्तीदान असे म्हणतात. आपण जे चित्ताला कुशल केलेला आहे, आपल्या जो पुण्याचा संग्रह झालेला आहे, इतरांना आपल्या त्या प्रसन्नतेमध्ये, खुशीमध्ये, त्या पुण्यामध्ये सहभागी करून घेणे आणि त्याचं पुण्याचं समभागाने वितरण करणे हे पत्तीदान होय. पत्तीदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सद्धम्म पारायणमध्ये असे सांगितले गेले की स्वतःसाठी उपेक्षा न करता करुणा आणि कृतज्ञतेने पुण्याच्या दानाचे विशेष महत्त्व आहे. जो स्वतःसाठी उपेक्षा करायची नाही, तर दुसऱ्यावर करुणा आणि कृतज्ञता ह्या पुण्याच्या दानाचे विशेष महत्त्व आहे. या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक आहे, कृतज्ञता आणि उपेक्षा न करता करुणा करणे आणि कृतज्ञता भाव ठेवणे हे दोन्ही आपल्यासाठी लाभकारक आहे. या दानाचे विशेष महत्त्व मिळवून देते. परोपकाराच्या भावनेने युक्त होऊन आशारहित होऊन पुण्याचे दान करणे. परोपकाराची भावना की त्याने माझ्यावर उपकार केले होते म्हणून मी त्याला सहभागी करतो, उपकार नसते केले तर सहभागी करणार नाही आपल्या पुण्यात, ही भावना काढून टाकली पाहिजे. म्हणून परोपकाराची भावना असता कामा नये. या प्रकारे आपण परोपकाराची भावना, दुसऱ्याने उपकार केले तरी आपण त्याचे फिटवायचे आहे म्हणून असं नाही. माझं कर्तव्य आहे की सर्व प्राणीमात्रांचं हित कसं होईल आणि ते सुखी कसे होईल या प्रकारची भावना आपल्या मनात उत्पन्न करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून विशेष महत्त्व आहे परोपकाराच्या भावनेने युक्त होऊन आशारहित, कुठल्याही प्रकारची आशा ठेवायची नाही की तो मला या पुण्यात सहभागी केल्यामुळे मला काहीतरी देईल, या प्रकारची आशा सोडायची. आशारहित होऊन पुण्याचे दान करणे, त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, फक्त मला दुसऱ्या प्राण्यांचं हित साधायचं आहे, त्याचं कल्याण हो, त्याला सुख मिळो, ही भावना अत्यंत प्रशंसनीय आहे. या प्रकारचा विचार आपल्या मनात येणे म्हणजे अत्यंत प्रशंसा करण्यालायक आहे. कर्मदोषाने प्रेत योनीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना अथवा या संसारात असणाऱ्या लाचार लोकांवर उपकार करणे पुण्याचे कार्य आहे. आपण जर भावना केली की जे लोक मनुष्यामध्ये आपण आहो आणि इतर लोक मरण पावलेले आहेत, तर कोणत्या लोकात गेले माहीत नाही, म्हणून प्रेत लोकांमध्ये गेले असेल अकुशल कर्मामुळे किंवा कोणत्या ना कोणत्या पशुयोनीमध्ये गेले असेल, तर आपण त्यांना त्या कर्मदोषाच्यामुळे ते गेलेले आहे. परंतु आपण पुण्यकर्म केलं तर त्या प्राण्यांवर आपण दया करुणाभाव ठेवला पाहिजे आणि त्या
योनीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना अथवा या संसारात असणाऱ्या लाचार लोकांवर, लाचार आहे, गरीब आहे, अशा लोकांवर आपण उपकार केले पाहिजे की त्यांना पुण्यात सहभागी करून त्यांना पुण्याची संधी देऊन त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे पुण्यकर्म सहाय्यक ठरावं. म्हणून आपण अशी कामना करावी की माझ्या पुण्यामध्ये सारे प्राणी सहभागी हो, पुण्याचे भागीदार बनो, मी माझ्या पुण्याचे त्यांना वितरण करतो. ही भावना ठेवून आपण पुण्याचे कार्य करावे. प्रेत योनीतील प्राण्यांच्या नावाने केले गेलेले दान प्रेत योनी चित्ताला प्राप्त होते. जसे कोणी मरण पावलेले लोक आहे आणि कर्मानुसार ते प्रेत योनीत गेले असेल तर आपण जर भावना केली, माझ्या कुळातले असो की इतर कुळातले असो, जे धार्मिक होते, जे धर्माच्या वाटेवर चालतात, अशा लोकांचे रिश्तेदार असेल तर ते कोणत्या ना कोणत्या कर्मामुळे जर ते प्रेतयोनीत गेले असेल तरी पण त्यांच्या चित्ताला सुद्धा हे पुण्याची जोड लाभो. म्हणून मी त्यांच्या नावाने ज्यांनी दान केलेलं आहे ते पुण्यकर्म केलेलं आहे, म्हणून त्यांच्या नावाने केल्या गेलेले दान प्रेतयोनीमध्ये असणाऱ्या लोकांच्या चित्ताला पोचते. तर अशा प्रकारे त्या धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये बिंबिसाराचे रिश्तेदार असतात, ते प्रेत योनीमध्ये जातात आणि जेव्हा भगवान बुद्धाला भोजनदान चिवरदानाची वेळ येते तेव्हा ते प्रेत लोक सारे तिथे येतात आणि त्या बिंबिसार राजाला झोपू देत नाही, ओरडतात, वस्त्र दे, भोजन दे, वस्त्र दे, भोजन दे. भगवान बुद्धाकडे तो राजा जाऊन विचारतो की कोण लोक आहे माझ्या बेडच्या भोवताली येऊन ओरडतात, भोजन दे, वस्त्र दे. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की काश्यप बुद्धाच्या वेळेस त्यांनी उष्टभोजन खाऊ घातल्यामुळे प्रेत लोकामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर माझ्या वेळेस सुद्धा ते उत्पन्न झाले आणि तू जे दान देत आहे ते दानाची जे पुण्य अर्जित करत आहे त्यामुळे तुला ते भोजन आणि वस्त्र मागत आहे. कारण त्यांना पाप कर्मामुळे तुझ्या पुण्यकर्मात व्यत्यय घातल्यामुळे त्यांना वस्त्र मिळालं नाही आणि काश्यप भगवान बुद्धाला जे उष्टभोजन खाऊ घातल्यामुळे त्यांना भोजनसुद्धा पोटभर योग्य प्रकारे मिळालं नाही प्रेत योनीमध्ये. मग भगवान मी काय करू? भगवान बुद्ध त्याला सांगतात की तू जे चिवरदान करणार आहे, भोजनदान करणार आहे भिक्खू संघाला, तेव्हा तू असं म्हण की माझ्या या पुण्याच्या बलाने माझ्या कुळातील जे नातेवाईक आहे, जे प्रेत लोकांमध्ये गेलेले, त्यांना भोजन प्राप्त हो आणि वस्त्र प्राप्त हो, हे मी पुण्य त्यांना अनुमोदन करतो, पुण्यामध्ये सहभागी करतो. अशा प्रकारे मन दान दिल्यानंतर तर त्यांनी त्याच प्रकारे उच्चारलं तेव्हा तुरंत त्यांना दिव्य वस्त्र आणि दिव्य भोजन प्राप्त झालं. म्हणून बुद्ध म्हणतात की हे जे भोजन आहे ते त्या प्रेत योनीतल्या लोकांना प्राप्त होत असते. ज्या काही दान वस्तू मृतक व्यक्तीच्या उद्देशानं देतो, आपण आपल्या घरी कोणी मरण पावलं तेव्हा त्या मृतक व्यक्तीच्या नावानं आपण त्यांच्या उद्देशानं दान करत असतो, ते सुद्धा दिल्या गेलेल्या दानाचं पुण्य त्यांना क्षणात मृतक व्यक्तीच्या चित्ताला पुण्याची जोड मिळत असते, क्षणात. भंते सारीपुत्राने प्रेत योनीत उत्पन्न होणाऱ्या आपल्या आईला पुण्याचे दान दिले होते. सारीपुत्र भंतेजीने आपली आई ते प्रेत योनीत गेली होती, भिक्षू लोकांचा खूप द्वेष करत होती, भगवान बुद्धाला भिक्षू लोकाला खूप शिवा देत होती की माझे मुलं नेले, भिक्षू बनवले, त्यामुळे ती चिडून होती, त्यामुळे ती क्रोध करायची. त्या कर्मामुळे ती प्रेत योनीमध्ये उत्पन्न झाली. तेव्हा सारीपुत्र भंतेजीने आपण केलेलं पुण्यकर्म आपल्या आईला अनुमोदन केलं, त्या पुण्यामध्ये सहभागी केलं. तेव्हा त्या प्रेत योनीत उत्पन्न होणाऱ्या आपल्या आईला पुण्याचे दान दिले होते, त्यामुळे त्यांची आई प्रेत योनीतून मुक्त झाली आणि सारीपुत्राला ज्ञानीमध्ये श्रेष्ठ म्हटल्या गेलेले आहे. भंते सारीपुत्राला ज्ञानी, सर्व भिक्षू संघामध्ये ज्ञानी म्हणून म्हटल्या गेलेलं आहे. या प्रकारे आपल्या मृतक नातेवाईकाच्या नावाने केल्या गेलेले दान म्हणजे पत्तीदान होय. मृतक लोकांच्या नावाने केल्या गेलेले दान म्हणजे पत्तीदान. आपण पुण्यकर्म करत असतो आणि त्यांना ते सहभागी करून घेत असतो, याला पत्तीदान म्हणतात. त्या लोकांना ते पत्तीदान प्राप्त होत असते.
स्वतःच्या केलेल्या कर्माच्या दोषाने जो व्यक्ती दुर्गती प्राप्त करत असतो त्याच्याकरिता दुसऱ्याने केलेल्या पुण्याचे प्रतिपादनाने तो दुर्गतीपासून मुक्त होत असतो. आपण जर हळूहळू त्यांना पुण्यामध्ये सहभागी करायला लागलो तर त्यांचं पुण्यकर्म वाढत असतो आणि त्या दुर्गतीपासून ते मुक्त होत असतात. तसेच पत्तीदानाद्वारे त्याचा उद्धार होऊ शकते. आपण त्याला पुण्यात सहभागी करून घेतल्यामुळे तो होऊ शकते. पुण्य वाढत गेलं तर मनुष्याचा जन्म ग्रहण करेल आणि पुन्हा ते मुक्तीसाठी प्रयत्न करेल. तसेच शांत कृतज्ञ सत्पुरुषाला करुणेने युक्त होऊन पत्तीदान दिले पाहिजे. जो शांत आहे, जे कृतज्ञ होऊन त्या पुरुषाला करुणेने युक्त होऊन पत्तीदान दिले पाहिजे. याला मिळालेल्या पुण्यदानाचा लाभ म्हणतात. अशा प्रकारे आपण पुण्य वितरण करू शकतो, पुण्याचा वाटप करू शकतो. म्हणून हे पुण्य वाटायचं असते, आपल्याजवळ न ठेवता इतर प्राणीमात्रांच्या हितासुखाकरिता वितरण करायचं असते. आपल्या पुण्याचे भागीदार बनवायचे असते की ते सुद्धा सुखी हो, ते सुद्धा मुक्त हो आणि त्यांनासुद्धा निर्वाणाचा लाभ हो. याकरिता हे पुण्यकर्म सहाय्यक ठरो. या प्रकारची भावना आपण सर्व प्राणीमात्राविषयी जर केली तर त्याला पत्तीदान म्हणतात. तर अशा प्रकारे जे पुण्यकर्म आपण इतरांना वितरण केलं ते वापस त्याचं डबल होऊन आपल्याला प्राप्त होत असतो, कमी होत नाही. म्हणून एका दिव्याने 1000 दिवे जाळले तरी त्याची ज्योत कमी होत नाही, प्रकाश कमी होत नाही, उलट वाढते. याच प्रकारे एका व्यक्तीने आपण जर कमवलेलं पुण्य इतर प्राणीमात्रांच्या हितासुखाकरिता जर वितरण केलं तर आपलं पुण्यकर्म पुन्हा वाढतो, पण कमी होत नाही. अशाच प्रकारे आपण हे शिकलं पाहिजे. पत्तीदान, दुसऱ्याला आपल्या पुण्यात सहभागी करून ते पुण्यकर्माचं वितरण करणे, तर आपल्या पुण्यामध्ये अभिवृद्धी होतो, पुण्याची वाढ होतो आणि सुगतीकरिता हे पुण्यकर्म सहाय्यक ठरतो. आपल्या कुळातील कालगात झालेले लोकसुद्धा सुगतीला प्राप्त होतात या पुण्यकर्म वाढून पुण्याच्या बलाने. तर अशा प्रकारे आपण हे पुण्यकर्म करत राहिलं पाहिजे. या पत्तीदानाचे या प्रकारचे लाभ आहे. तर अशा प्रकारे आज आपण पत्तीदान कशाला म्हणतात आणि कशा प्रकारे आपण पुण्यकर्म करून वितरण केलं पाहिजे, पुण्यकर्माचा वाटप केला पाहिजे, पुण्यकर्माचे भागीदार बनवलं पाहिजे, इतरांच्या हिताकरिता सुखाकरिता आपल्या पुण्यात भागीदार बनवलं पाहिजे. तर या प्रकारे आपण हे पुण्यकर्म कसं वितरण करायचं, कशा प्रकारे करायचं हे आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर कृतीमध्ये उतरवणे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं पुण्यकर्म वाढत जातो, कमी होत नाही दुसऱ्याला पुण्यकर्म वितरण केल्याने. तर अशा प्रकारे सर्व प्राणी मात्र सुखी हो. आज केलेलं धम्मदेशनेचं केलेलं पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. गुरुजन, आचार्य, माता पिता, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता, कालगत झालेले आपल्या कुळातील लोक ते सारे पुण्याचे भागीदार हो. हे पुण्यकर्म त्यांच्यापर्यंत पोहोचो, त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधु साधु साधु. सभेतियो विभाज्यन्तु सबरोगो विनाशतु. माते भवं त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च. अतो निब्बान संपत्ति मिनाते समीज्यतु. साधु साधु साधु.